वाल्मिक आवास क्षेत्रातील सातवेकर मळ्यात महानगरपालिकेच्या मालकीच्या 5 एकर जागेत महापालिकेच्या अतिक्रमणाचा हातोडा। जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार सातवेकर मळा वाल्मिक आवास म्हाडा कॉलनी येथील महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमण सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णया आणि आदेशानंतर आज हटवण्यात आले। महापालिकेने 6 जेसीबींच्या मदतीने मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या। एकूण 4 एकर जागा होती। यामधील 1 एकर जागेमध्ये सातवेकर कुटुंबाने अतिक्रमण केलं होतं। ती 1 एकर मधील अतिक्रमण आज महापालिकेकडून मोकळी करण्यात आली आहे। महापालिकेच्या मालकीच्या या जागेवर काही नागरिकांनी अनधिकृतरित्या वसाहत उभारली होती। या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। न्यायालयाच्या निकालानंतर आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या पथकाने आज ही मोठी कारवाई केली आहे। अतिक्रमण हटवताना किरकोळ विरोध झाल्याची माहिती मिळते, मात्र पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरळीत पार पडावी या मोहिमेत महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सातत्याने कामात होते। या कारवाईमुळे महापालिकेच्या जागेने मोकळा श्वास घेतला असून भविष्यात अशा अतिक्रमणाविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल असं प्रशासनाने स्पष्ट केलंय। यावेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला, अग्निशमक दल, आरोग्य विभाग, महावितरण उपायुक्त सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका आज महानगरपालिका आयुक्त माननीय शुभम गुप्ता महोदय साहेब आणि याचबरोबर माननीय जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने सातवेकर मळा मिरज येथे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केलेली आहे। आज या ठिकाणी जवळजवळ 6 जेसीबी, अग्निशमन यंत्रणा, आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग आणि स्वच्छता विभागाच्या मदतीने आणि त्याचबरोबर पोलीस विभागाच्या अतिशय मौलाच्या सहाय्याने कारवाई सुरू आहे। येथे जवळजवळ महानगरपालिकेचा 5 एकरचा भूखंड होता, ज्याच्यामध्ये सातवेकर कुटुंबियांनी जवळजवळ 1 एकर भराच्या जागेमध्ये अतिक्रमण केले। या अतिक्रमणामुळे महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री ई-बस सेवा, त्याचबरोबर MSEBीचं सबस्टेशन आणि इतरही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना अनेक वर्षांपासून विलंब होत होता। मात्र त्यामध्ये कायदेशीरही काही बाबींची अडचण होती। मात्र शुक्रवारी शेवटच्या कायदेशीर बाबीचा निकाल महानगरपालिकेच्या बाजूने लागला। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या जागेच्या मालकीची निश्चिती ही माननीय सर्वोच्च न्यायालयानेही अंतिम केलेली होती आणि त्या आधारावर आज सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेने ही कारवाई सुरू केलेली आहे आणि आज दुपारपर्यंत एकरभरातील सर्व अतिक्रमण पूर्णपणे निष्कासित करून ही कारवाई थांबणार आहे। याबाबत महानगरपालिकेला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आणि पत्रकार बंधूंचेही मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। नगरपालिकेला सुमारे 1980च्या दरम्यान ही जागा नागरी कमाल जमीन धारणा अधिनियमाअंतर्गत प्राप्त झालेली होती। यातील अर्ध्या भागावर महानगरपालिकेतर्फे म्हाडा घरकुलाचे कामकाज पूर्ण झाले होते। मात्र उर्वरित जागेवर सुमारे 45 वर्षापासून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने किंवा इतर बाबींमुळे इथे विकास करता आलेला नव्हता। मात्र आपल्या माननीय आयुक्त महोदयांच्या पाठपुराव्यामुळे आणि त्याचबरोबर सर्वच महानगरपालिकेच्या विभागांच्या समन्वयामुळे आज ही जागा पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या निर्विवाद ताब्यात येत आहे आणि येथे लवकरच प्रधानमंत्री ई-बस सेवेचं काम सुरू होईल। अपेक्षा आहे की या आठवड्यात हे